राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। हे वितरण आठवड्याभरात पूर्ण होईल अशी माहिती मिळते। शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कर्जमाफी रखडली, पीक कर्ज वाटपावर अनिश्चिततेचे सावट। शासनाने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली, मात्र याविषयी अद्याप कोणतेही अध्यादेश किंवा GR निघाले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, जिल्ह्यासाठी 1,58,00,000 रुपये पीक विमा मंजूर। अकोला जिल्ह्यामध्ये मागील हंगामात झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यातील भरपाईची अपडेट आपण समोर बघणार आहोत। फार्मर आयडी विना आता शेतकऱ्यांना मिळणार नाही खत, काळा बाजार थांबणार। यासाठी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढले आहे फार्मर आयडी। खत कंपन्या आणि विक्रेत्यांकडून होणारा गैरप्रकार, लिंकिंग, काळा बाजार टाळण्यासाठी फार्मर आयडी असणाऱ्यांनाच यासमोर आता खत मिळणार। शेणखताचा तुटवडा, जमिनीची सुपीकता घटण्याची भीती, रब्बी व खरीपावर होणार परिणाम, शेतकऱ्यांसमोर संकट, पशुधनामध्ये घट झाल्याचा परिणाम, 2,500 ते 3,000 रुपये मोजूनही मिळेना खत ट्रॉली। दर कोसळले, फुलशेती अडचणीत, भाव नसल्याने झेंडू फुलांचे पाणी तोडले। फुलांचे भाव घटल्याने उत्पादक शेतकऱ्यांना तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघणे झाले अवघड। ज्वारीला आता श्रीमंतीचा थाट, पोळी स्वस्त पण ज्वारी झाली महाग। काळाच्या ओघामध्ये पेरा कमी झाल्याने व ज्वारीचे उत्पादन घटल्याने ज्वारी महागली आहे। टरबूजाला कवडीमोल भाव, हातबल शेतकऱ्याने पिकामध्ये सोडली जनावरे। सिल्लोड तालुक्यामध्ये शेतकरी संकटात, 3 लाखाचा खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी आले अडचणीत। डोक्यावर छत्री बांधून कांदा काढण्याचे काम सुरू। सध्या राज्यात तापमानाची व उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे, त्यामुळे शेतामध्ये उन्हाळी शेती काम करताना मजुरांना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे। युद्धाचा तडाखा, PVC पाईप व ठिबक साहित्य महागले। नैसर्गिक संकटाशी 2 हात करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता महागाईचे युद्धाने नवे संकट उभे केले आहे। शेती साहित्याच्या भाववाढीने शेतकरी झाले हवालदिल। पांढरे सोने चमकले, पहिल्यांदाच 8,500 रुपयापर्यंत चढला दर। शेतकऱ्याजवळ साठवणुकीतील कापूस नाही, फायदा होणार तरी कुणाचा? शेतकऱ्याकडे असणाऱ्या कापसाचा स्टॉक आता संपल्यानंतर मार्केटमध्ये भाव वाढले आहे। विहिरीत पाणी असूनही विजेअभावी रानातील उन्हाळी पिके होरपत आहे। नादेपुळे परिसरातील शेतकरी त्रस्त, 10 दिवसापासून शेतीपंपांना 3 पेज वीज नाही। सातबाऱ्याचे संकेतस्थळ ठप्प, जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला लागला आहे ब्रेक। शेतकरी आले अडचणीत, सातबारा उपलब्ध नसल्याने बँकाकडून अर्ज प्रलंबित। कारंजा तालुक्यातील स्थिती, ज्वारी मका खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मार्केटमध्ये ज्वारी व मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्या कारणाने शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरू करावी अशी होत आहे मागणी। खाजगी भूमापक मदतीला आता 30 दिवसामध्ये होणार जमीन मोजणी, वेळ वाचणार। जिल्हा प्रशासनाकडून जमीन मोजणी प्रक्रियेला मिळणार गती, श्रमही वाचणार, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। ज्वारीच्या उत्पादनात घट झाल्याने भाकरी महागणार, पिकांच्या काढणी व मळणीची लगबग अंतिम टप्प्यात। सध्या ज्वारीला मार्केटमध्ये क्विंटल मागे 4,000 ते 5,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। शेतीची वाट अडवणार, त्यांचे आधार कार्ड ब्लॉक करणार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाण्यान रस्ते योजना, सरकारकडून कारवाईचा निर्णय, ज्याद्वारे शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे करण्यासाठी रस्ता मिळणार आहे। सूर्य तळपला, 3 दिवस सांभाळा। अनेक शहरामध्ये पारा 41.4 अंशाच्या पुढे। प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी। सध्या राज्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। संसदेमध्ये गोंधळ, दक्षिणेत गदारोह। केंद्र सरकारने लोकसभेमध्ये 3 विधेयके सादर केली। यामध्ये महिला आरक्षण विधेयक,
सीमांकन विधेयक व केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयकांचा समावेश आहे. खानदेशामध्ये कापूस आवकेत झाली घट, शेतकऱ्यांकडील कापूस साठा अल्प. देशात सध्या रोज 3 ते 3.5 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. मात्र ही आवक मागील हंगामाच्या तुलनेमध्ये कमी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उष्ण लाटेचा इशारा, पूर्व मोसमी पावसाला होतंय पोषक हवामान. सूर्य आग ओकत असल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. युरिया दराचा भडका उडणार, यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चढ उतार झाल्याने पुढील हंगामासाठी युरियाच्या दरामध्ये वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रखरखत्या उन्हात लाभार्थ्यांना नको वणवण, एप्रिलमध्येच मिळेल तिप्पट रेशन. सर्व जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे रेशन एकाच वेळी दिले जाणार आहे. यंदा देशात पर्जन्यमान 92% राहण्याचा अंदाज. एल निनोची शक्यता वाढली असल्यामुळे यावर्षी खरीप हंगामात पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. थकबाकीचा वाढता डोंगर, चालू कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी. शासनाने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षामध्ये कर्जमाफीची अंमलबजावणीचे काम अद्याप सुरू झाले नाही. उष्णतेचा वाढला ताप, जलसाठ्यांची होत आहे वाफ. 46% पाणीसाठा राज्यात उपलब्ध. 12 दिवसामध्ये 3.5% झाली घट. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे होत आहे परिणाम. यंदा राज्यात मान्सून कमकुवत, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता. अनेक जिल्ह्यात 90% पेक्षा कमी पाऊस. नैऋत्य मान्सूनचा अद्ययावत दीर्घावधी अंदाज मे अखेर होणार जाहीर. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.